समता सैनिक दलामधले जे जुळलेले असंख्य लोक इथे जे दूर दूरून आलेले व्यक्ती आहे, हे इथे आले असलेले इथं दूरून दूरून आलेले व्यक्ती आहे। हा जो अत्यंत मूल्यवान असा दिवस आजच्या जो बाबासाहेबांनी आपल्याला जो संघटन निर्माण केलं होतं समता सैनिक दल, हा समता सैनिक दलाला वाढवण्यासाठी अत्यंत मूल्यवान आणि बँड पताका बी इथे आलेला आहे। समोर तुम्हाला दाखवतो बँड पताका अत्यंत जोमानेचं काम करतो मी बँड पताका त्याच्यामध्ये समता सैनिक दलाच्या वतीने काम करताना आपण पाहता जे आणि यांना समता सैनिक दलाच्या कारकिर्दीने इथे लीड करणारे आपल्याकडे अधिकारी आहे। सर आपलं नाव काय म्हणतात? जितेंद्र घोडेस्वार जितेंद्र घोडेस्वार साहेब आपल्याकडे आहे आणि यांनी पूर्ण याला जो समता सैनिक दलाच्या पूर्ण कार्यक्रमांना जे लीड करत आहे ते आणि ह्याच्यामध्ये जे त्यांचे जे आहे सर ह्या आपल्या समता सैनिक दलाच्या बद्दल तुम्हाला जे काय विशेषतः माहिती तुम्हाला सांगायची असतं तुम्ही समता सैनिक दल हा बाबासाहेबांनी इस्टॅब्लिश केला होता। समता सैनिक दलाची स्थापना 19 मार्च 1927 मध्ये झाली होती आणि याचा ध्येय उद्देश समाजाचे संरक्षण करणे, समानताची भावना निर्माण करणे हे महत्त्वाचं होता। म्हणून आज याला आता 200 वर्ष पूर्ण होणार आहेत। 2027 मध्ये पूर्ण वर्ष होणार आहेत। त्या संदर्भात आपले सगळे गावखेड्यातले लोक आलेले आहेत। मी जास्त आणि काही बोलू शकत नाही, इथेच मी थांबतो। जय भीम जय भारत। धन्यवाद सर। आपण बघू शकता की समता सैनिक दल रॅली निघत आहे आणि हे समता सैनिक दल 97वा स्थापना दिवस आहे। त्या प्रित्यर्थ निळ्या वेशभूषामध्ये यामध्ये समता सैनिक दलची रॅली निघत आहे आणि जास्तीत जास्त महिला यामध्ये उपस्थित आहेत आणि बाबासाहेब आंबेडकर यांची घोषणा देत आहेत आणि समता सैनिक दलाच्या घोषणा देत आहेत। हां आपण बघू शकता। ताई तुम्ही कुठून आल्या? वडसा। वडसा। तुमचं नाव काय? कला सूर्यवंशी, विजय सूर्यवंशी। तुम्हाला कसं वाटतं येथे आल्यावर? छान वाटते। हो का? तुम्ही घरी गेल्यावर गावी गेल्यावर तुम्ही आपल्या घरी काय संदेश देणार आहात? देऊन ना संदेश वडसाला गेलो नागपूरला गेलो म्हणून सांगून ना। ठीक आहे आपण बघू आपल्याला जे इथे संविधान दीक्षाभूमी या स्पांगामध्ये तुम्हाला जो समता सैनिक दलाचे असंख्य महिला इथे जुळलेले दिसत आहे, युवा सुद्धा महिला आहे आणि आपल्याकडे यंग असे महिला सुद्धा आहे। मी त्यांच्याशी विचारण्याचा प्रयत्न करतो की समता सैनिक जुळलेला तर तुम्हाला काय मग इथून होते? मॅडम समता युवा म्हटलं तर समता सैनिक मला जुळलेले असलेले याच्यामध्ये इथे संविधान युवा आहे म्हटलं, युवा आपल्या समता सैनिक जुळलेले काय त्यांचा एकच मोठा विचार असा आहे की समता सैनिक विजय असला पाहिजे आणि सामोर वाढला पाहिजे म्हणून तुम्हाला दिसत आहे याच्यामध्ये। आणि आपण आता हे जे बाईट घेतो समता सैनिक दलची रॅली दीक्षाभूमीच्या गेट समोर पोहोचलेली आहे। आपण बघू शकता समोर दीक्षाभूमी आहे आणि हे रॅली दीक्षाभूमीच्या परिसरात पोहोचली आहे आणि आता हे समोर जात आहे। इथे जो समता सैनिकचा जो मेन इथे जो आपल्याला हा मेन जो तुम्हाला दिसत आहे आजचा जो त्यांचा स्थापना दिवस आहे, हा स्थापना दिवस आज आपण इथे दीक्षाभूमी इथे आपण इथे साजरा करण्यात येत आहे आणि यामध्ये असंख्य असे समता सैनिक दलाचे जे मेन अधिकारी आणि इथे तळमळीने काम करणारे महिलासुद्धा इथे जुळलेले आहे आणि ह्या समता सैनिक जणू काही इथे आपल्याला दिसत येत आहे की हा ठेंबा ठेंबाने जसं काही सागर निर्माण झालेला आहे की काय हा तुम्हाला दिसत असणार। मी तुम्हाला आता शाखेमधले असलेले पूर्ण हे सगळं आणि महिला वर्ग तुम्हाला दिसत आहे। आपण बघू शकता या शाखेमध्ये
समता सैनिक दलचे पदाधिकारी आणि निळ्या वेशामध्ये समता सैनिक दल यामध्ये आलेले आहेत. सर, आपण का सांगू इच्छिता? सर्व समाजातील बौद्ध कुटुंबातील प्रत्येकांनी प्रत्येक घरातील कमीत कमी एका मुलांनी तरी समता सैनिक दलामध्ये सहभागी व्हावं आणि बाबासाहेबांची चळवळ समृद्ध कशी होईल याचं प्लॅनिंग करावं. जय भीम, नमो बुद्धाय. आपण बघू शकता की समता सैनिक दल मध्ये प्रत्येक गावातील घरातील व्यक्तीने समता सैनिक दलमध्ये सामील व्हावे आणि बाबासाहेबांची जी चळवळ आहे ती समोर न्यावी असे समता सैनिक दल सैनिकाची मागणी आहे. असं दाखव पोझिशन. समता सैनिक दलांचे जे महिला वर्ग आणि कर्मचारी हे आपल्याला दीक्षाभूमीच्या स्पांगणमध्ये आपल्याला आता तिथे मानवंदना देण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्याला समोर तुम्हाला दिसत असणार सगळे वर्गातले आपण पाहू शकतो. बघू शकता की यामध्ये समता सैनिक दलचे सैनिक मानवंदना देत आहेत. आपण पाहू शकता इथे असलेले असंख्य जो महिला वर्ग आणि जे आले समता सैनिकाचे हे मानवंदना या दीक्षाभूमीच्या स्पांगणमध्ये तुम्हाला देताना दिसत आहे आणि मान्यवर साहेब सुद्धा इथे आहे. भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भगवान गौतम बुद्धाचा भगवान गौतम बुद्धाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समता सैनिक दलाचा समता सैनिक दलाचा समता सैनिक ध्वजाचा समता सैनिक दलाच्या ध्वजाचा निळ्या ध्वजाचा पंचशील ध्वजाचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माता रमाईचा समता सैनिक दलांचे पदाधिकारी इथे जे घोषणा आणि नारे देताना तुम्हाला दिसत आहे. समता सैनिक दलाचा समता सैनिक दलाचा समता सैनिक दलाचा जय भीम जय भारत जय भीम जय भारत जय भीम जय भीम जय भारत जय भारत. ते बँक प्रतापी तुम्हाला दिसत आहे समोर आणि जे असंख्य महिला वर्ग बी आपल्याला दिसत आहे. हा आपण दूरदूरून आपल्या इकडे जे दीक्षाभूमी ह्या प्रसंगामध्ये आलेले आहे. ह्या भागामधल्या क्षेत्रामध्ये जे काम करतात आणि समता सैनिक दलाच्यामध्ये जुळलेले आपल्याला इथे कर्मचारी आहे. हे आपल्याला संघटनाला कसं वाढवायचं आहे हे त्यांची ते गवाही देतात आणि यांच्यामुळे तुम्हाला मी जे दाखवतो कर्मचारी कसे त्यांच्यामध्ये काम करण्याची तळमळ आहे समता सैनिक दलाला वाढवण्यासाठी. काही कारणास्तव आपल्याकडे RPF जसा आणि बौद्ध महासंघ हा वेगळा झाल्यामुळे इथे थोडासा तुम्हाला दिसणार असेल की क्षती झाली आहे, परंतु हे क्षती भरण्याचं कामसुद्धा यांनी आपल्या ज्या समता सैनिक दलाचे पदाधिकारी आणि यांना भरण्याचं काम केलेलं आहे. आज हे संख्याबळ पाहून आपल्याला असं वाटते जणू काही जसं काही निळा
समुद्र लोटलेला आहे की काय, आणि याच्यामध्ये जे पदाधिकारी काम करत आहे त्याच्यामध्ये आता आपण समोर पाहत आहोत की जो आता बँड पदाधिकारी हा समोर चालताना समोर आपल्याला त्या समोरचा चौका पण जाणार आहे, आपण तिथून घेऊया. आपल्यासमोर इथून जे दिसत आहे तर समता सैनिक दलाचे पूर्ण कर्मचारी आपल्याला आणि महिला वर्ग इथं भरपूर संख्येने जुळलेला दिसत आहे आपल्याला. हा महिला वर्ग आपल्याला जे यांचा आपला समता सैनिकचा जो पोशाख आहे, पांढरी साडी आणि निळा रंगाचा जो हा पोशाख आहे, हा आपली ओळख निर्माण झालेली आहे समता सैनिक दलाची. आणि यामुळे आपला समता सैनिक थेंबाथेंबाने जणू काही सागर बनणार आहे आणि हा अजून वाढत जाणार अशी आपण कामना करूया. मित्रांनो, समोर आपण पदाधिकाऱ्यांसोबत बोलणार पण आहे आणि हे बँड पटाका आपल्याकडे काम करतात. जसं थांबून नाही तसं रिक्षा पटकन घ्यायचं. तीनची लाईन पहा. तुमची लाईन कुठे आहे? हां, तीनची लाईन काय सामने मागं पुढं नाही. तुमची लाईन कोणत्या लाईन मध्ये आहे? नाही ही लाईन पहा. अशी लाईन पहा. अशी लाईन तीनची लाईन. तुम्ही तीनची बघा. तुम्ही तीनची लाईन